महत्त्वाच्या बातमीने मंडळी सुरुवात करूयात। बातमी अशी आहे की कोल्हापुरात गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीवरील कसबा बावडा इथला राजाराम बंधारा जो आहे तो पाण्याखाली गेलाय। बंधाऱ्यावरनं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे कसबा बावडा ते वडगणे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि सालावादप्रमाणे यंदा देखील राजाराम बंधारा जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं आपण बघतो। जेव्हा जेव्हा म्हणून या धरण परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तेव्हा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आणि या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीवरील कसबा बावडा इथला राजाराम बंधारा जो आहे तो पाण्याखाली जातो। यंदा देखील तो पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बंधाऱ्यावरनं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे कसबा बावडा ते वडगणे हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर कोल्हापूरच्या पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय। मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यानंतर कोल्हापुरातून करूळ घाटातून कोकणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती, काय परिस्थिती नेमकी? विशाल, कोल्हापुरात गेल्या 4 दिवसापासून विशेषतः घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस होते, त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळतात। राजाराम बंधारा आहे ते यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पाण्याखाली गेलेले आणि या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक जी आहे ती पलीकडच्या कसबावाडा ते वडणगे या गावावरची जी होणारी वाहतूक आहे ती प्रामुख्याने आता बंद करण्यात आलेली आहे। यापूर्वीच आपल्याला माहिती आहे की राजापूर बंधारा सुद्धा आहे तो पाण्याखाली गेला होता। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापुरातले सध्या 2 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र आणखीन काही बंधारे पाण्याखाली जाऊन अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळीत होण्याची आहे ती शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। एकूणच पाहायला गेलं तर घाटमाथ्यावरती सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक मार्गावरची दरड कोसळण्याचे प्रकार सुद्धा आता घडत आहेत। आंबोली, करूळ, आंबा या सगळ्या घाटामध्ये आहे ते दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नागरिकांनी अंदाज घेऊनच आहे ते पुढे मार्गस्थ होण्याच्या सूचना आहे ते प्रशासनाच्या वतीने आहे ते देण्यात येतात। करूळ घाटाची दरड आहे ती हटवलेली आहे आणि इकडची वाहतूक आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये अद्यापही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर आहे तो घाटमाथ्यावरती कायम आहे आणि हा जोर कायम राहिलाच आणि पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यास अनेक बंधारे आहे ते पाण्याखाली जाण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। विशाल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघूयात पावसाबद्दलच्याच घडामोडी आहेत। गेल्या 3 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, जोर धरलाय। रत्नागिरी, रायगडसह बीडमध्ये चांगलाच पाऊस झाला। रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर सुरक्षेच्या कारणास्तव मच्छीमारांनी नदीत न जाण्याचा इशारा दिला आहे, त्यांना देण्यात आलेला आहे। आणि शिवाय आपण जर पाहिलं तर तिकडे रायगडलाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून या ठिकाणी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय। तर बीडमधील आष्टी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। तर लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण जर लक्षात घेतलं त्यामुळे मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मांजरा नदीवरील साई बॅरेजसह अनेक बॅरेजेसचे दरवाजे उघडण्यात आलेत। तर सातारा जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तसंच काही ठिकाणी गाड्या वाहून गेलेल्या आहेत। साताऱ्याजवळील चिंचनेर वंदन या गावातील बाजार पटांगणावर धडकी भरवणारं पाणी वाहताना पाहायला मिळतंय आणि याच एका ठिकाणी JCB चालकानं एक कार वाहून जाताना वाचवली। हा व्हिडिओ सध्या साताऱ्यात चांगलाच व्हायरल होतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या JCBच्या माध्यमातून या कारला वाहून जात असताना वाचवण्यात आलंय। लातूर जिल्ह्यातील सततच्या पडणाऱ्या पावसामुळे ज्वारी, बाजरी, भुईमुगासह शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पावसामुळे उन्हाळी ज्वारीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय। जमीनदोस्त झालेलं ज्वारीचं पीक काळं पडू लागल्यानं याचं काय करावं असा सवाल शेतकरी विचारतात। थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतलाय आमचे लातूरचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी।
गेल्या 8 ते 10 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. कालही मोठ्या प्रमाणात पाऊस लातूरसह लातूर जिल्ह्यामध्ये बरसलेला आहे. धोधो पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसलेला दिसतो. आता आपण महापूर, लातूरजवळ महापूर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आहोत, गावाच्या शिवारामध्ये आहोत इथं. आणि या ठिकाणी आपण बघता ही पूर्ण ज्वारी ही आडवी झालेली आहे आणि मागच्या 8-10 दिवसापासून सतत या ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळं ही ज्वारी आता काळी पडू लागलेली आहे. आणि इथं जर बघितलं, ही पूर्ण ज्वारीचे हे जी कणसं आहेत ही अक्षरशः काळी पडलेली आहे, त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे खूप सारं मोठं नुकसान हे शेतकऱ्यांचं आहे. खरं तर उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचा पाऊस मागच्या अनेक दशकामध्ये झालेला नाही, असं सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे. आपल्यासोबत इथले महापूरचे शेतकरी आहेत, हे त्यांचं हे शिवार आहे. सांगा, किती एकरमध्ये तुम्ही ज्वारी लावलेली होती आणि किती मोठं नुकसान आहे हे अवकाळी पावसामध्ये? मे महिन्यामध्ये तर खरं तर पाऊस पडत नाही. ठीक आहे, सगळी पूर्ण मेहनत राहिलेली आहे, पूर्ण ती वरचं कापायचं राहिलेलं आहे, हे कापायचं राहिले, मेहनत करायची राहिलेली आहे. सगळं अवघडच होऊन गेलं. जनावरांना चारा मिळत नाही, पाणी मिळत नाही, लाईट बंद आहे 8 दिवस झालं. सगळं स्टॉप आहे जागेवरच. जे पाणी साचले सगळं फुटू जागेवर पाणी साचले. आता ही ज्वारी तुम्ही किती एकरमध्ये लावली आहे आणि किती मोठं नुकसान झालं? काय काय नुकसान हे काय आता नुकसानच झालं, त्याला काय सांगा, करा. काय काय झालं? हे काळी पडून गेली, काढायचं राहिले, मेहनत राहिली, कामाला आलं नाही कुठलंच. धान्य आता खायचं काय सालभर? हा विषय दुसरा काय याच्या पलीकडे. आता काय जनावराला चारा 8 दिवस झाला असून मिळत नाही आणि पाणी भेटत नाही, लाईट बी नाही सध्या. 8 दिवस झालं लाईटची अडचण नाही मोठी. सगळे हौदरी कामे आहेत. आता ही काळी पडलेली ज्वारी आहे, नेमकं काय करता येईल? काहीच करता येत नाही आता ह्याला. फक्त काढणे आणि जनावराला खाऊ घालणे. खुडता येणार नाही, काहीच नाही. फक्त कापता येणार की सध्या पर काय पलीकडच्या कडेला कापून टाकले अर्धी ज्वारी, तेही गेली अशीच काळी पडून. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर. हिंगोली जिल्ह्यात मागील 6 ते 7 दिवसांपासून सोसायट्याच्या वारासह मान्सूनपूर्व पाऊस पडतोय आणि या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालंय. सेनगाव तालुक्यातील बोडखा इथल्या शेतकऱ्यानं 2 एकर शेतात टोमॅटो पिकाची लागवड केली होती. काही दिवसांमध्ये हे टोमॅटो तोडणीला येणार होते, मात्र या पावसाने संपूर्ण टोमॅटोच्या शेतीचं नुकसान केलंय. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. शेती टमाटे 3 एकर वावर आहे, तर 2 एकर फळे. आपलं 70,000 रुपये खर्च केलं, तर एकही तोड नाही. एक तोड केली ती, पण टमाट्या खाली समजा सडून चाललेत. बघा काय शेतीत काय परवडायले बघा. कशामुळे सडले सगळे झाड पडले? पाण्यानं 5-6 दिवस झाले पाणी चालू आहे. हां हां, लय वारं पाणी लय आहे. सातारा जिल्ह्याला पावसाचा तडाखा बसला. मागील 4 दिवसांपासून सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. उन्हाळी पीक समजलं जाणारं भुईमूग तसंच टोमॅटो आणि भाजीपाला शेतातच सडण्याची शक्यता निर्माण झाली. पावसामुळे घरांच्या संरक्षण भिंतींसह वाहनांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. गेल्या 4 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे आणि याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आत्ता मी एका शेतामध्ये उभा आहे आणि तुम्हाला सगळं इथलं मी दृश्य दाखवतोय. आपण पाहू शकता, या शेतामध्ये या पावसामुळं पाणी साठलेलं आहे आणि इथल्या पिकाचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतं आहे. गेल्या 4 दिवसापासून हा अवकाळी पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात हा संपूर्ण पाऊस होतोय. सातारा जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे मान तालुक्याचा, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस झाला आहे. या ठिकाणी सुद्धा बरंचसं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र सातारा जिल्ह्यातल्या इतर ठिकाणचा जो भाग आहे किंवा पश्चिमेचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. पाऊस अजूनही सुरू असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान पाहायला मिळते. मी आत्ता तुम्हाला ज्या शेतात उभा आहे तिथलं भुईमुगाचं पीक दाखवतोय. खरं पाहायला गेलं तर उन्हाळी पिकं जी आहेत या पावसात ही नुकसान झाल्याचं या पिकांना आपल्याला एकूणच पाहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. हा पाऊस जर गेल्या पुढं काही दिवसात थांबला नाही तर जास्त नुकसान पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्यात मुख्य करून उन्हाळ्यामध्ये भुईमुगाचं पीक घेतलं जातं, टोमॅटोचं पीक घेतलं जातं, तसंच इतर भाजीपाल्यांची पिकं घेतली जातात. मात्र या दिवसात खरं पाहायला गेलं तर पाऊस येत नाही. मात्र ह्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी आपल्याला एकूणच पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यात इतर ठिकाणीही बरंच नुकसान झाल्याचं चित्र आहे. हा जो मोठा पाऊस झाला यामध्ये अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, घरांचं नुकसान झालेलं आहे. घरांच्या भिंती, संरक्षक भिंती काही ठिकाणच्या कोसळल्याचं चित्र पाहायला मिळते.
2 दिवसापूर्वी तर कास पठारावरचा एक टॉवर कोसळून या ठिकाणी मोठा अपघात झाला, यामध्ये गाड्यांचं नुकसान झालं, एक व्यक्ती जखमीसुद्धा झाला। यामुळे या पावसामुळं अनेक भागात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र हा जर पाऊस थांबला नाही तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळेल। यामुळं लवकरात लवकर हा पाऊस थांबावा अशी अपेक्षा शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतो आणि अशातच कराड ढेबेवाडी मार्गाला जोडणाऱ्या डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली आणि त्यामुळे रात्रीपासून या भागात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय। जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचं काम सुरू आहे। सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत। पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळताना आपण बघतो यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यासोबतच वीट व्यावसायिकांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। या पावसामुळे अनेक वीट भट्ट्यांमधील कामगार जे आहेत त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे। याचं कारण आहे अर्थात तसंच आहे की या भर पावसामध्ये किंवा कोसळणाऱ्या पावसामध्ये वीट भट्टीचं काम किंवा वीट बनवण्याचं काम हे होऊच शकत नाही। त्यामुळे आता नेमकं पुढे करावं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न या वीट भट्ट्यांवरती काम करणाऱ्या कामगारांसमोर आहे। सातारा जिल्ह्याला गेल्या 5 ते 6 दिवसापासून ऑरेंज अलर्ट मिळालेला आहे। हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली होती, त्यानुसार गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। खरं तर यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळालेलंच आहे। मात्र सातारा जिल्ह्यात वीटभट्टी व्यावसायिक मोठा अडचणीत आलेला आहे। अवकाळी पावसामुळे आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी आपण आहोत वीटभट्टी व्यावसायिक कशा पद्धतीने अडचण झाली हे पाहू शकतो। जो कच्चा माल होता तो तयार करण्यासाठी पूर्णपणे मे महिन्यामध्ये तयारी असती, ती तयारी या ठिकाणी करण्यात आलेली, माती आणण्यात आलेली होती, त्यासोबत सर्व यंत्रणा उभी होती। मात्र या ठिकाणी जो काही गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे त्यामुळे एकंदरीत हा वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत आला आहे। आता आपल्या सोबत या ठिकाणी राजेंद्र माने हे वीट व्यावसायिक आहेत। या अवकाळी पावसामुळे नक्की काय परिस्थिती आहे वीट व्यावसायिकांची आपण त्यांच्याकडून जाणार, काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे? हा वीटभट्टीचा व्यवसाय नोव्हेंबर ते सर्वसाधारण मे एंडिंग पर्यंत चालतो, परंतु ह्या वर्षी जवळजवळ फेब्रुवारी मार्च मध्ये सुद्धा एक अवकाळी पाऊस झाला, त्यानं सुद्धा नुकसान झालं। आणि आता मान्सून पूर्व पाऊस म्हणजे मे महिन्यात गेल्या 5-6 दिवसापासून पाऊस चालू आहे, त्यामुळं तयार झालेला कच्चा माल पूर्णपणे भिजलेला आहे, पूर्ण तो खराब झालेला आहे। आणि जो काय वीटभट्टीसाठी लागणारा माल आहे तो सगळा कच्चा माल आणून ठेवलेला आहे, पण त्याचं सुद्धा पावसामुळं खराब झालेला आहे। तर एकंदरीत आता जो पाऊस झालेला आहे तो पाऊस जून महिन्यामध्ये असतो, मान्सून पूर्व किंवा अवकाळी थोडक्यात असतो। यावेळी साधारणतः 10-15 तारखेपासून हा पाऊस आहे। किती नुकसान तुमच्या वीटभट्टीचं झालंय? जवळजवळ 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण कराड तालुक्यात भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसोबत हा वीट व्यावसायिकांनाही पूर्णपणे कोलमडून टाकणारा ठरणारा आहे। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। चला साताराबद्दल आपण जाणून घेतलं। सोलापूरमध्ये देखील बघा, सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी आहे। अशातच मनगोळी भागात पावसामुळे खरबुजाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे। खरबुजाचं पीक जे आहे त्या पिकाचं अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकरी प्रभाकर पाटील संकटात सापडलेत। दरम्यान शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ते शेतकरी करतायत। मी 2.5 एकर खरबूज केलं होतं। या पावसामुळं म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे। 5 ते 6 लाख रुपये नुकसान झालेले आहे। खर्च जवळजवळ मी 1,10,000-20,000 केलेला आहे। सगळे पहिली डोस, दुसरी डोस, 3 डोस दिलेले आहेत। खरबूज फिरवणे, बाया लावणे सगळं हे करताना माझे नुकसान झालेले आहे। मला काहीतरी मोबदला मिळावा म्हणून मी सरकारला विनंती करत आहे।
तर शिरूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार फटका बसला। पावसाच्या फटक्याने शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथं पेरू बागांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला। गेले 2-3 दिवसापासून अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमची पेरूची इतकी नुकसान झालेली आहे की बोलता सोय नाही। लाखो रुपये खर्च करून 12 महिन्यातून एकदाच पीक येतं आणि मजुरी वाढली, परंतु तुम्हाला सांगतो सगळं खर्च करून अवकाळी पावसामुळं पेरूच्या आतूनच नुकसान झाली। वाशिम जिल्ह्यात मागील 12 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे संत्र्याच्या फुलांना धोका निर्माण झालाय। हो, संत्र्याची फुलं शेतकऱ्यांनी मृगबहार घेण्यासाठी संत्रा बागांना काही दिवस पाणी देणं बंद केलं होतं। संत्र्याला चांगला बहर येण्यासाठी झाडांना विश्रांती देऊन पाण्याचा ताण देणं अत्यंत महत्त्वाचं असतं। साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात शेतकरी बागेचं पाणी पूर्णतः बंद करतात किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचं नियोजन केलं जातं। यामध्ये झाडांमध्ये अन्नद्रव्यांचा संचय होतो आणि जून त्याचबरोबर जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर चांगला बहर येतो आणि यामध्ये फळे धारणा होते। मात्र या मे महिन्यातच पडत असलेल्या पावसाने या संपूर्ण प्रक्रियेत अडथळे निर्माण केलेले आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पसरलं। नंदुरबार